चला मग आता घेऊ लगेच आपण याच्यात टाकले ते चिकन शिजलेलं थोडं नॉर्मल. हे बघा आलं चिकन. मित्रांनो तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी अशी झणझणीत बिर्याणी. तर बिर्याणी तडका आपली आज होत आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे. इकडे अर्चना आलेली आहे चिकन घेऊन. तर चला बघू आता आपण अर्चना बिर्याणी कशी बनवणार आहे, बिर्याणीला काय काय लागणार आहे ते सगळं साहित्य अर्चना घेऊन आलेले आहे. तर मी तुम्हाला नक्कीच दाखवायचे प्रयत्न करत आहे. तर बऱ्याच दिवसानंतर आपल्या ह्या चॅनलवर बिर्याणीचा व्हिडिओ येत आहे. तर तुम्ही नक्कीच सपोर्ट करत राहा. याच्या अगोदर पण आपले व्हिडिओ येत होते बिर्याणीचे, पण एवढा काही प्रतिसाद मिळाला नाही. पण मला असं वाटतं की ह्या व्हिडिओला तुम्ही चांगला असा सपोर्ट करावा. रोज आपले व्हिडिओ येत राहतील तर नक्कीच सपोर्ट करत राहा. तर चला दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेराने अर्चना आता चिकन धुत आहे. तर चला बघू लगेच. अर्चना आणि अर्चना धुत आहे चिकन. बघू शकताय अर्चनाचं डोकं दुखतं, इकडे चिकन धुवून घेत आहे अर्चना. बघा तर आज मस्त बनत आहे आपल्याकडे चिकन बिर्याणी. तर मी काय नाही बोलणार व्हिडिओ मध्ये, माझं डोकं दुखायला लागलं. तर बरं अर्चना काय बोलणार नाही कारण की अर्चनाचं डोकं दुखत आहे. तर मी तुम्हाला सगळं नक्कीच दाखवणार आहे आणि मी नक्कीच बोलणार आहे. तर इकडे अर्चना आता घेते चिकन धुवून. तर अर्चना आता पटापट चिकन धुवून घेत आहे. लगेच तुम्हाला दाखवतो बिर्याणी बनवताना. तर अर्चना कशी बिर्याणी बघते नक्कीच बघू. चला भेटू नंतर बिर्याणी बनवू. इकडे बिर्याणीला लागणारा मसाला, कांदे, टमाटे, अद्रक, मिरच्या, बिर्याणी मसाला. तर घेऊ आता पटापट आपण हे सगळं चिरून. गॅसवर ठेवलेलं आहे आपण मस्त असं चिकनला थोडंसं उबळून घ्यायचं आहे. त्याच्यात हळद मीठ टाकून नंतर बनवायची आहे बिर्याणी. मग काय की हळद बघितली का. आता टाकू थोडंसं मीठ टाकल्यानंतर मस्त याला थोडंसं उकडू देऊ. थोडंसं नॉर्मल बरं का, शिजवायचं नाही आपल्याला ते. घ्या चवीनुसार मीठ. तर बघू शकता आपलं मीठ वगैरे टाकून हळद वगैरे टाकून सगळं आपण याला फ्राय करून घेतलेलं आहे. आता चला करू बिर्याणी. बघताय आपण इकडे चिरलेला आहे कांदा, उभी मिरची चिरून घेतलेली आहे, अद्रक घेतलेले आहे. हे बघा इकडे टोमॅटो आहेत, कोथिंबीर आहे. तर बघू शकताय हे सगळं आपण चिरून झालेलं आहे. आता राहिला आपला लसूण. तर चला आता घेऊ पटकन लसूण सोलून. तर मित्रांनो तुम्ही म्हणता बिर्याणी कशी बनवायला, तर आपण बिर्याणी किती बनवणार. तर बिर्याणी बनवणार आपण 1.25 किलोची, म्हणजे जसं काय अर्धा किलो तांदूळ आणि 1.25 किलो चावल, अशी 1.25 किलो मिळून बनणार आहे. तर आता बघू आपण. चला पटापट घेतला आहे आपण हा टोप. बघू शकता हा टोप घेतलेला आहे. आता पटकन घेऊ बिर्याणी करून. तर चला तुम्हाला आता दाखवतो आपण. हे बघा इकडे चालू आहे लसूण सोलून. तर आता चला घेऊ पटापट लसूण सोल. आणि हे इकडे बघा आपल्या 3 मीना टिक्का. चला या इकडं. चिकन मागायला काय दिलंय त्यांना तरी दिलंय ना. आणि हे इकडं आहे आपलं चिकन, जे थोडं आपण वाफेवून घेतलेलं आहे. आता झाली आपली सगळी तयारी. आहे तेजपत्ता, हा सांगायचाच राहिला आपला. तर इकडं आहे तेजपत्ता. हे बघा हे इकडं आहे जिरे लवंग, सॉरी हे मिरे लवंग आहेत. आपण घेतलेला आहे लसूण अद्रक ठेसून, म्हणजे कुठून घेतलेला आहे मस्तपैकी. तर आता आपण बिर्याणीसाठी गॅस लावलेला आहे आणि ठेवलेला आहे टोप. हे बघा आलं इकडं तेल. तर आपली पूर्ण तयारी आता बिर्याणीची झालेली आहे भावांनो बहिणींनो. तर तुम्ही बघू शकता आता आपण टाकलेलं आहे तेल. आता होऊ दे थोडं तेल गरम. तर आता जिरे आणि मिरे आणि आपण लवंग वगैरे टाकलेले आहे. आता या अर्चनाला माहीत असतं सगळं. इकडं आला तेजपत्ता. छान प्रकारे असं याला तेलात भाजून घेऊ आपण. आता टाकू आपण मिरची, टाकू अद्रक आणि लसूणचं पेस्ट. कसं माहिती आहे का, आता हे अर्चना सगळं सांगत असते, अर्चना सगळं बनवत असते, पण अर्चनाचं डोकं दुखतं म्हणून मी सांगतोय, अर्चना बनवते. इकडं अर्चना बघा, तिला बोललं सांगतो ती सांगतच नाही का. नाही खरंच मी माझं डोकं दुखायला लागलं. मी त्यांना आधीच बोलले मी नाही काढणार ब्लॉग, तुम्हाला काढायचं तर काढा, मी काहीच नाही बोलणार, तुम्ही बोला. तर चला आता आपली सगळी तयारी झालेली आहे. इकडे कांदा टाकून घेऊ आता पटापट. तर चला सगळं बघत राहा. आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. आणि बिर्याणी अर्चना खूप छान बनवते बरं का मित्रांनो. तर आता आलेला आहे कांदा मस्त असं घेऊ फ्राय करून. व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओला सपोर्ट करत राहा. आणि महाराष्ट्रातून आपला व्हिडिओ कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा, म्हणजे आम्हाला खूप छान वाटते की आमचा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही पाहत आहात. चला लवकर आता पटापट आता कांदा भाजून झालेला आहे. इकडं हे बघा इना मिना टिका आणि हे भलतंच आला इकडं डोका. मग काय आता घेऊ टमाटे टाकून पटकन. हे बघा इकडं मस्त टमाटे. आता आपल्या गावाकडे आपले टमाटेच आहेत बाबा. अर्चना टमाटो म्हणजे काय म्हणते तू, टॅमॅटो. टॅमॅटो आमचे टमाटेत बाबा. तर आता आपले टमाटे झालेत मस्त. आता काय मग कोथिंबीर लगेच. मस्तपैकी आता झाली कोथिंबीर टाकून. आता टाकू मिठाचा चटका थोडा. हे बघा आलं मीठ. मित्रांनो बिर्याणी नक्कीच बघत राहा आणि सपोर्ट करत राहा बरं का. आता टाकू थोडीशी हळद, जास्त नाही,
उगा नॉर्मल हळद टाकायची मग काय सगळं मस्त असं हळद टाकून झालं की लगेच सगळं असं मस्त ते फ्राय करून घ्यायचं सगळं आपण असं हलवून घ्यायचं त्याला मस्तपैकी. हे बघा हे असं. तर बघू शकताय आता हे छान प्रकारे असं फ्राय झालेलं आहे. तर आता आपण घेणार आहोत त्याच्यात मस्त बिर्याणी मसाला. हे बघा आला बिर्याणी मसाला. कारण की बिर्याणी मसाल्याने कसं परफ्यूम छान येतो आहे का नाही. सेंट सुगंध आहे. सुगंध छान असा सुगंध. कसं आहे माहिती आहे का आपण लय स्टँडर्ड म्हणजे असे रेसिपीवाले नाहीत. आपलं कसं आहे मस्त घरगुती. नाही तर बाकी जण काय केलं असतं ह्याच मसाला एखाद्या डब्यात घेतला असता मस्त त्या मसाल्याचे नावं सांगितले असते आहे का नाही. बरं त्याच्याने आपलं डायरेक्ट झटपट मोकळे. मसाला बिर्याणीचे पाकिट आणले दुकानातून आणि दिले टाकून. ते काय भरणीत घालून ठेवा मग सांगा हे मसाला आणि ते मसाला. तर बघू शकता तुम्ही छान असा आपला बिर्याणीचा मसाला पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे चिकन. मस्त बघा वा 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 काय भारी बसले मित्रांनो तडका याचा का. हा हा. तर आता याच्यात टाकणार आहोत आपण मस्त चिकन. हे बघा इकडे चिकन आपण जे थोडं नॉर्मल पाण्यातून काढून घेतलं म्हणजे उबळून घेतलं होतं. तर चला आता घेऊ पटकन टाकून. थोडंसं पाणी टाकून घ्या. आता याला छान प्रकारे घेऊ असं हलवू. हे बघा एकदम फर्स्ट क्लास असं हलवून घेतलेला आहे मित्रांनो. तर आता आपण भेटू आपली बिर्याणी झाल्यावर. तरी पण तुम्हाला मी दाखवतो. आपण याच्यात तांदूळ टाकू. तांदूळ टाकल्यानंतरच मग दाखवू तुम्हाला बिर्याणी आपली झाल्यावर. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे. आणि बिर्याणी खूप छान बनवलेली आहे अर्चनाने. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्कीच बनवून बघू शकता. तर चला आता भेटू आपण याच्यात तांदूळ टाकताना. उकळे फुटलेले आहे आता घेऊ तांदूळ टाकून मस्तपैकी. हे बघा इकडे तांदूळ मस्त धुवून घेतलेले आहेत. हे बघा आले तांदूळ त्याच्यामध्ये. तर चला आता आपण भेटू आपली ही बिर्याणी झाल्यावर. बघू आपली बिर्याणी कशी होती. तर बाय. झाली का बिर्याणी हा. तर चला तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा आपली बिर्याणी आता झालेली. बघू शकता तुम्ही आपली बिर्याणी झालेली आता. हे इकडे बघू शकता तुम्ही गरम एकदम मस्त पैकी. वाव. तर बघा मित्रांनो बिर्याणी कशी झाली कमेंट करून सगळ्यांनी नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा. आपला व्हिडिओ करून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी. तर मस्त अशी बिर्याणी झालेली आहे बघू शकता तुम्ही. झाली आपली बिर्याणी बघू शकता तुम्ही एकदम छान अशी बिर्याणी झालेली आहे. तर आपल्या व्हिडिओ करून पाहता कमेंट करून सांगा बघू आता बिर्याणी कशी झाली. बिर्याणी एक नंबर झाली आहे. खरंच मस्त झाली आहे. सगळं व्यवस्थित आहे.